नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ ताईंनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात झाली होती दळणापासून आणि सकाळीच दळण करून घेतलं, कारण आज मला द्यायचा होता डब्बा. कुठं तर ते सांगतेच. तर आता स्वामीनी होती 4-5 दिवस, त्यामुळं काही डब्बा करणं शक्यच नव्हतं झाला. कारण तिला पाहून डब्बा करणं, परत एखाद्या वेळेस ती जर जास्त रडायला लागली तर दीदीला काही एकटीला आवरत नव्हती. मग स्वामीनी गेली, मस्त दळण करून घेतलं आणि गिरणीत डब्बा ठेवला. पिको फॉलला भरपूर साड्या होत्या, त्या करून घेतल्या. कारण आपलं दुकान असूनसुद्धा दुसऱ्याच्या दुकानातून फॉल आणावं लागतात कधी कधी, कारण मॅचिंग फॉल नसतातच. तर रोडला यावं लागतं, जवळपास दुकान नाही. आज मी पटपट सकाळी 4-5 साड्या करून घेतल्या, तोपर्यंत लगेच 3 वाजले. आता 3 वाजले म्हणल्यावर तर मला 5:30ला डब्बा द्यायचा होता, कारण कुठं तर मावशीची सासू वारलेली आहे, चुलत माझ्या. त्यामुळं काय झालं, तिथं डब्बा द्यायचा होता आणि ते गावातच पाहुणे आहेत, भावकी पण आहे. म्हटलं चला रसपोळी करून डब्बा देता येईल. तर मग त्याआधी एक मैत्रिणीकडे आंबे विकायला आहेत, मग स्वतःच्याच हाताने कॅरेटमध्ये आंबे निवडून घेतले, काय लागतील तेवढे, आणि एकदाच 2 किलो. आणि खायला एकदम चवदार आंबे होते, गावरान. मला शक्यतो असे कुठं आंबे भेटले की मग मी एकत्रच खरेदी करते, कारण रोडवर ते असते ते थोडंफार पावडर वगैरे टाकतातच. त्यामुळं शक्यतो घरगुतीच आंबे खरेदी करा. आणि एवढे चवीला छान, रससुद्धा छान झाला होता. त्यानंतर इथं कांदा चिरून कढीपत्ता टाकून मटकी उकडायला टाकली. आणि आता मटकीची रेसिपी पाहता येईल. आपण जी काही भाजी करणार आहोत ती ढाबे टाईप भाजी आहे. लसूण, जिरे, थोडीशी 1-2 मसाले आणि तिखट आणि भरपूर सारा कुट्टा. आता ही भाजी आहे ना, तर आपल्याला ढाब्या टाईप होणार आहे. कशी तर पहा समोर तुम्ही. आता सिंपल अशी मटकीची भाजी करून घेतली, कारण भाजीशिवाय रस शक्यच नाही नुसता खाणं. त्यामुळं आणि मटकी आहे ना, आपल्याला कांदा चिरून उकडून घ्यायची आहे, कर आलेली मटकी. आणि त्याच्यामध्ये जिरे लसणाची फोडणीसुद्धा घातली होती मी. तर मस्त झाली होती बघा ही मटकी खायलासुद्धा. तर इकडे पहा, मस्त मटकीची रेसिपी तयार आहे. आता आपल्याला बनवायचं होतं काय, तर मस्तपैकी आणखीन बनवायच्या होत्या पापड्या वगैरे. भरपूर वेळ लागतो हे सगळं करायचं म्हणल्यावर. तर ताईंनो पहा, इथं मस्त तरीला पापड्या तळून घ्यायच्या होत्या. त्याआधी मी काय केलं, भरपूर सारी कोथिंबीर जी आहे ती ह्या मटकीच्या भाजीला टाकून घेतली. कढीपत्ता आणि कोथिंबीर असेल तर भाजी अगदी चवीला खूप छान होती. आणि त्याच्यानंतर ताईंनो मस्त भज्याचं तिंबायला घेतलं. आता भज्याचं तिंबायचं म्हणलं की दीदीने अगदी बारीक छान असा कांदा चिरून घेतला होता. शक्यतो लंबा कांदा न चिरता बारीकच चिरा. खायला भजे एकदम टेस्ट झाले होते, कारण दरवेळेस मी लंबा कांदा चिरते आणि भजे वेगळेच होतात, पण आजचे भजे खरंच खूप खमंग झाले होते खायला. बारीक कांदा होता आणि प्रत्येक भज्याच्या ज्या पिठामध्ये कांदा गेला होता. आणि काय होतं, लंबा कांदा चिरला की तो थोडाफारच भाज्यामध्ये जातो, नाहीतर शक्यतो खाली राहतो शिल्लक. मग भाज्याचं तिंबून घेतल्याच्या नंतर इथं रससुद्धा केला, कारण आपल्याला करायचं म्हणलं तर आपण 1 तासामध्ये भरपूर सारा स्वयंपाक करू शकतो 4-5 माणसाचा. आमरस तर सोपा आहे. मग आता आमरस करायचं म्हणल्यावर ताईंनो, आंबे तर व्यवस्थित धुवून घेतले, त्याचा चिक काढून घेतला आणि आमरस असा काही केला. पहा किती पटकन दिशी हे आंबे जे आहेत त्याचा रस पडत होता. नाही तर कधी कधी आंबे घेताना खूप फसतं माणूस. आणि स्वामीनी गेल्यामुळं तर आज आम्हाला दिवसभर करमलं तर नाहीच, वेळसुद्धा नव्हता घरामध्ये थांबायला. तरीसुद्धा राहून राहून तिची आठवण येत होती, कारण इतकं गुण करत होतं ते बाळ. आणि ते गुण दिदीचं झालं की माझं झालं की दिदीच्या लक्षात येत होतं. आणि संध्याकाळी ताईंनो अक्षरशः मला 1 वाजेपर्यंत झोप नाही आली, कारण मला भासच होत होता झोळीकडं पाहून. त्याच्यानंतर म्हणलं चला आता एखाद्या दिवशी जाऊन भेटूनच येईन, कारण आणखीन बी तुम्हाला बोलते आठवण आली ती वाटतं बघा लेकराला घ्यावंच. कारण हे लहान आहेत तोपर्यंत, मोठाले झाल्यावर काय मग तेच आपल्याकडे येत नाही. तर त्याच्यानंतर तांदळाच्या पापड्या मस्त तळून घेतल्या. भजे जर नंतर पापड्या तळून घेतल्यावर भजे तळले, आणि जर का भजे आधी तळले तर मग पापड्या अजिबात तळत नाहीत. त्यामुळं नुसत्या पापड्या तळून घेतल्या. पापड आमचे शिल्लक राहिलेले नाही तर गेल्या वर्षीचे सगळे संपलेत. आता करायचेत, पण आता कधी मुहूर्त लागते काय माहिती, सध्या सुतक पडलं होतं
त्यामुळे आपली जी काही देवपूजा वगैरे आहे तीसुद्धा तुम्हाला काही दिसली नाही ताईंनो. इथं मस्त भजे आपले छान तळलेले आहेत. आता जितके भजे पटपट काढतो ना आपण तितके बारीक होतात, नाहीतर दमाने काढले की मोठे पीठ पडतं आणि ते फुगल्यावर खूप मोठे होते. तर इथं खुसखुशीत छान असे भजे झाले होते. याच्यामध्ये फक्त जिरे लसूण कुटून टाकला होता आणि घरच्या डाळीचं पीठ होतं. ताईंनो अजिबात खाता सोडा ओवा काहीही टाकलं नाही. त्याच्यानंतर माझ्या चालल्या होत्या चपात्या. दीदीने घेतला होता शूट, तर ती मला बोलत होती म्हणून मी तिला बोलले. आता सगळ्या पटपट चपात्या लाटून घेतल्या. वरण भात लावायचा होता म्हणून काय केलं तर डाळ थोडीशी 10 मिनटं भिजत ठेवली. कांदा कापून ठेवला होता. ताईंनो डब्बा कोणाला द्यायचा तर मावशीच्या सासूबाई वारलेल्या आहेत, तर तिथं जे पानाडे असतात त्यांना द्यायचा होता डब्बा. त्यामुळं सिंपल असा स्वयंपाक करून घेतला. शक्यतो 2च माणसाचा स्वयंपाक केला मी. तसं स्वयंपाक आमच्या दोघी जेवणं केले आम्ही मीन दीदीनी. मला परत दुकानामध्ये काम होतं. आता काम काय ते सांगतेस, तर भरपूर साड्या असतात ताईंनो पिको फॉलला घेतलेल्या, त्या करायच्या होत्या आणि त्या करण्यासाठी आपण जर घेऊन ठेवल्या आणि वेळेला नाही दिल्या तर मग काय होतं, नाराज होतं गिराईक. तर इथं पहा मी मस्त आता डब्बा घेऊन चालले. दिवस देखील मावळायला गेलेला आहे. आता दिवस मावळ आहे. तर ताईंनो आज इतक्या साड्या केल्यात. ही पहा, ही एक पिको फॉल, ही 2, ही 3, ही एक 4, ही एक 5, ही एक 6, ही एक 7 आणि ही एक 8 आणि 9. एवढ्या साड्या केल्यात आज. सोपं नाही, खूप कठीण आहे. एक हात आणि पाय दुखतोय बसू बसू. वरलग केले, हात शिलाई करून पूर्ण केले आज. जवळपास 9 साड्या. आता वाजली 8:30. आता घरी जायचे आणि घरचं आवरायचे. डब्बा ते देऊन आल्याच्या नंतर एवढ्या साड्या केल्या. तर तिकडे डब्बा देणं गरजेचंच होतं. स्वामीनी गेली का दुसऱ्या दिवशी डब्बा दिला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये असे थोडेफार जर संसारासाठी जर काही थोडंफार काम करत असताल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आता हे साड्या येत आहे आपल्याला, आपल्या हातात कला आहे, मग कशाला वाया घालायची. येते ना आपल्याला तर मग करत राहायचं. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.